सगळ्यांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही मित्रांनो? तर चला, मी आहे. खूप दिवस झालं व्हिडिओ नाही. चालली माझी धावपळ, चाललेत कामं. काही गोष्टी असतात त्या सांगायच्या नसतात, काम झाल्यावर सांगायचं असतं. तुम्हाला सांगेन काय चाललंय माझं, कसं नियोजन चाललंय, माझ्या अनुष्काचं काय चाललंय नियोजन चाललंय, चिवचं काय चाललंय, सगळ्या गोष्टी चालल्यात. हाय कर. हा, आज रविवार, सुट्टीचा बुट्टीचा दिवस, फिरायचा दिवस, खायचा दिवस, पिचा दिवस, पायाचा दिवस, खेळायचा दिवस, भांडी खेळायचा दिवस. मग काय करायचं? लय हो गुन्हे गुन्हे बाळ, माझं बाळ लय गुन्हे हो. किती खूप मोठी झाली पप्पाच्या. जाऊ यो पप्पाच्या खांद्याच्या वर गेली. यो अनुष्का किती उंच झाली. हा असं ते माझं लेकरू. आणि हे किती उंच झालं. जाऊ हा यो चिवतो किती उंच झाली. यो बघता बघता इतरवरच होतं पिलू, बारकं होतं तेव्हा मांजराचं पिलावानी होतं. आता किती मोठं झालं हाय ना अनु. चला तुम्हाला दाखवतो कोणाकोणाचं काय काय चाललंय. मित्रांनो, सुरुवात आपल्या गाडीपासून करू, महिन्यापासून करू. आपली महिना आणलेली खूप दिवस झालं आणि लय जणांचं म्हणणं आलं, संदीप दादा गाडी ॲव्हरेज देत नाही, तो गाडी ॲव्हरेज देत नाही, ही करत नाही, ती करत नाही, तुला परवडणार नाही. पण विषय असा आहे, माझं काम काल मी एक मोरगावला कोटेशन द्यायला गेलो. तुम्ही मला अचानक 4 वाजता फोन आला आणि तिथं जर मोरगावला मला जायचं असतं स्कूटीवरती, तर जायला वेळ लागला असता. ह्या गाडीवर मी लगेच गेलो आणि 6 वाजायला तर माघारी आलो. 4 वाजता मी बारामतीमध्ये होतो आणि 6 वाजायला मी घरी आलो. मग तुम्ही विचार करा, ही गाडी त्याच्यासाठी घेतली आहे. कसं फाटेशननं जाणं, कोटेशन देणं, टायमिंग वाचणं, कामावर जाणं. आणि इकडं माझ्या स्वीट गर्लचं काय चाललंय. काय करते पिल्या? हा, अभ्यास करते. ठीक आहे, चला अभ्यास करते. अनुष्का काय म्हणते पिलो? चला, आमच्या अनुष्काचं काय नाही. आज रविवार दिवस, बुट्टीचा दिवस, सुट्टीचा दिवस, अनुष्काचा स्पेशल दिवस हा पिल्याचा. आणि इकडं अश्विनीने कशाची भाजी केली. वाव, काय का केलंय बघे. काय ते डाळ आहे, डाळीची आमटी. चला असू द्या. इकडं अश्विनीच्या चपात्या झाल्या, इकडं दुधू, इथं रातची गवारीची शेंग, इथं शेंग. आणि हे आपलं शॅम्पलसाठी 10 किलो आंबं आणलेलं. असू द्या. त्यातलं 9 किलोचं लोणचं केलं, 1 किलो लोणचं आंबं आम्ही फाडून खाल्लं. त्याच्यावर व्हिडिओ स्पेशल येईनच. फाडून म्हणजे तोडून खाल्लं, मिठात बुडवून खाल्लं ग. हॅ खाल्लं. चल कशा असतात. काय म्हणते बघा मग, काय विषय आज? काय हा शांताबाय, रूपाची खाणं, दिसती छान, नजरेचं छान. येतील त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ येईल. आता लोकांना सांगितलं तर समजत नाही, काहीतरी फालतू गोष्टी म्हणताय, तुमचं काय खरं आहे. आता आंबं मिळतात का, तर ह्याचं उत्तर स्पेशलच येईल आणि डायरेक्ट आंबा आल्यानंतरच येईल असं नाही. मी ह्या गोष्टीवरती डायरेक्ट आंबा आल्यानंतरच बोलीन. चला आपण रेश्माबाईचं काय चाललंय, वहिनीचं काय चाललंय बघून येऊ. आईचं काय चाललंय, ज्ञानूचं काय चाललंय, आणि आपल्या बिझनेसचं काय चाललंय. काय मित्रांनो, तुम्ही म्हणता दादा काय तुझ्याकडे पैसे नाहीत का, हा बिझनेसचं टेक्चर करा ना, झाडं लावा ना. पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीची वेळ आल्यावरच काम होतं आणि वेळ आली नाही. थोडं माझं प्लॅनिंग चाललेलं, थोडं ह्या बिझनेसचंच प्लॅनिंग आहे मित्रांनो. आणि ह्या बिझनेसच्या प्लॅनिंगसाठी मला थोडं थांबणं गरजेचं आहे. हां, बिझनेस मीच थांबवला आहे, काम मीच थांबवलं आहे. पैशाचा वगैरे काय मॅटर नाही. पैसे आहेत तर बँकेत पडून येतं, गुतल्यात थोडं निघतील पैसे, त्याचा काही इश्यू नाही. आणि इथं आमची गाडीची बॅटरी आणली वगैरे सगळं झालं आहे. आता गाडी चालू आहे, पळती गाडी. फक्त ती काय झालं आहे, मोरचं मागवलं आहे आणि मोरचं मुंबईवरनं येतं आहे. हाय ज्ञानेश्वरी, काय करते? मोबाईल बघते. असं आज रविवार दिवस. काय म्हणते आय? का ग? भाजी काढायला चालली वय? बरं बरं. कसली भाजी काढायची? कसा किलो जातोय? पिंडी 10 रुपयाला. 10 रुपयाला पिंडी जाते वय? बरं बरं, चालते. कोथिंबीर? 5ला 10ला 2. 5ला 1, 10ला 2. चला असू द्या. आणि इथं आमचं डॉगीज मस्तपैकी बसल्यात. इकडं रेश्मा वहिनींचं काय चाललंय बघावं म्हणलं. मस्तपैकी छान छान स्वीट गर्ल. काय नाही, भाकरी नाही तुम्ही केल्या का? काय स्वयंपाक केला नाही? रेश्मा वहिनीला भाकरी करायची येऊन चालली. काम करून जात जा सगळं. हा, तुला स्वयंपाक करायचं कळत नाही वय का हो रेश्मा वहिनी? हा, तुम्हाला भाकरी करायच्या, तिकडे चपात्या केल्यात. मग आय जेवली नसली तर जेवून जा तिकडे. हाय स्वयंपाक झाला अश्विनीचा. हा, जा जेवून. चल तिकडे जेवायला. ह्या सुनानी नसलं केलं तरी काय झालं, त्या सुनानी केला की स्वयंपाक. हा
हा तर असू द्या. ह्यांच्यात पण मटकीची भाजी आहे आज. काय विषय नाही. मग रेशमावणी काय स्पेशल नवऱ्याने हॉटेल टाकले, काय जेवाय नाही ना काय व्हाय ना. रस्ता माहिती नाही का, पण मी गेले बिल घेते आणि तुम्हाला घेऊन गेले बिल नाही घेणार. माणसं म्हणते मालकीन बाई आली तिच्या बरोबर पी आलाय. हा असू द्या. होय आहे. रेशमावणी बरं गेलं की मटण खायला गाव त्याच्यात काय. हा आपण दोघं जाऊ की चल. तुला तू खात नाही, तुझ्या गायत माळ आहे. माझं काय खाण्यापाशी, मी खाण्यासाठी नाही जाणार. हा त्यांना बघाय नको. आणि आमची रेशमावणी खात नाही. विषय काय झालंय, ज्या बाईच्या नवऱ्याने हॉटेलचा धंदा टाकलाय ती बाईच मटण खात नाही त्याचं. एखादी बाई खात असते तर तिने हारकं फुडू 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 त्याच्यातलं आतलं ते काय म्हणतात ते खुसकरू खाल्लं असतं आणि सुधारले असते, जरा काहीतरी बदल झाला असता आणि रोज व्हिडिओ काढला असता तिथं जाऊ. पण असू द्या. आणि इकडं आमचा अण्णा डॉन. तर मित्रांनो, आमच्या अण्णाबद्दल एक कहाणी मला तुम्हाला समजून सांगायची. कसं झालं, आमच्या अण्णाचा काय विषय झाला मॅटर सांगू का तुम्हाला. आमच्या अण्णाला 90% पाडायच्या 10वीत, पण आमच्या अण्णाला अभ्यासच करू वाटाना. पुस्तक हातात घेतलं की झोप येते आणि मोबाईल हातात घेतलं की हसा येते, आहे का नाही. आणि आमचा अण्णा म्हणजे काय तुम्हाला डॉन सांगू, पाण्याला जाग घालायचं चालेल, सगळं चाललंय. आणि आमच्या अण्णाला किती टक्के पडते सांगू का. अण्णा ज्या गतीने अभ्यास करतोय ना त्या गतीने तुम्हाला खरं सांगतो, अण्णाला 5च महिने राहिल्यात, पण अण्णाचं माझं म्हणणं आहे 90% जर पाडायचे असतील तर अण्णाला रात्रंदिवस अभ्यास करायला लागेल. हा असा वेळ टायमिंगला तू चुलीला जाळ घालतोय तर जाळ घालताना तो पुस्तक हातात घेऊन वाचलं पाहिजे. हा जाळ थोडा मोर सारला की एक प्रश्न पाठ केला पाहिजे. इकडं तिकडं बघत प्रश्न पाठ केले पाहिजे. अण्णा ज्या मुलाला खरोखर मनापासून अभ्यास करायचा आहे का नाही, त्या मुलाचं हातातनं पुस्तकच बुजवलं नसतं. तुला माहिती का, अशी पण लय पोरं इथं मी पाहिल्यात माझ्या वयाची सुद्धा. मी त्यांना इडं म्हणायचो, काय इडे सारखीच अभ्यास करते, चल खेळायला. पण काय झालं, ती शेवटी तिकडं मोठ्या उद्यावर गेली, चांगलं झालं, त्यांचं कल्याण झालं. आणि आमचं काय झालं, वाटोळ झालं. आम्ही ह्याची दारी धरायला, त्याची ईर खांदायला, त्याचा ऊस खांदायला, 4 गुरं सांभाळायची, ह्याच्या हाताखाली जा त्याच्या हाताखाली जा, वेल्डिंगचं काम कर, लोणचं फोड, हॉटेल चालव, ही कर ती कर. अण्णा नाही शिकल्यावर असली कामं करायला लागतात. हुबाल्यावानी फिरायला लागतं. कुणी नाव ठेवतं, कुणी टोमणं मारतं, त्याचं काय आहे. अभ्यास केला असता तर नसता का सुधारला. तुला काय कमी र, काय कमी तुला सांग. तुला सगळं आहे, मग तू अभ्यास का करत नाही. इकडे बरोबर बघ, तू अभ्यास का करत नाही. बरं मला सांग, मनापासून तू ह्या गतीने अभ्यास केला तर तुला किती मार्क पडतील. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ मी जपून ठेवणार आणि सांगणार, अण्णाने ह्या गतीने मी त्या दिवशी अण्णाची भविष्यवाणी केली ती आणि अण्णाला एवढी मार्क पडलेत. हा सांग अण्णा, तुला किती मार्क पडतील ह्या गतीने अभ्यास केलं. वर बघ किती पडतील. कसं सांगू, हा तू अभ्यास करतोय म्हणजे तुला कॉन्फिडन्स पाहिजे. काका मी एवढी मार्क पाडणार. मला कॉन्फिडन्स आहेच की मी 90च्या वरती पडणार. किती? 90च्या वरती. 90च्या वरती. अण्णा ही माझी शिल्पर चप्पल मी हायशी जपून ठेवणारा. 90च्या खाली जर आला तर, 90च्या नाही 58च्या जर खाली आला, ह्या गतीने जर अभ्यास केला का नाही, तुला 60% सुद्धा पडू शकत नाहीत. त्या दिवशी तुला चांदण्या दिसणार आहेत. काय दिसणार आहेत माहिती का, त्या दिवशी कुणीच मला अडवू शकणार नाही. लक्षात ठेव. तू 90%च पाडायला लागणार आहे तुला. किती टक्के? किती टक्के? 90. हा 90ला कमी. 90ला कमी. मी काय म्हणतोय, 90ला कमी. अण्णा मी काय म्हणतोय, किती पडतील? 90. हां ठीक आहे. चला अण्णाने प्रॉमिस कर मला, चल प्रॉमिस कर. किती पडणार? 90. ठीक आहे, डन. चला अण्णाने मित्रांनो प्रॉमिस केले. 90% नाही पडल्यावर मात्र अण्णाचं काही खरं नाही. आणि आज काय सांगितलंय मी, रात्री काय सांगितलंय, पुस्तकच घेऊन बसते. कोणतं पुस्तक घेऊन येऊ तुझं तिथं अभ्यास करत. कोणतं पुस्तक आणून देऊ तुला. मग तिथं बसच तर पुस्तक वाचत बस ना, अभ्यास करत बस अभ्यास. ज्येष्ठवारी घेऊ न ग. 5च महिने दादा इकडे बघ, 5च महिने राहिल्यात सोन्या. 5च महिने 5 महिने अभ्यास कर आणि 11वीत मोबाईल बघ. माझं तुला काहीच म्हणणं नाही, ठीक आहे. इकडं पाणी वाया चाललंय, झाडांना पाणी घाल बसल्या बसल्या, तेवढं तरी कर. चला तर मग जावं म्हणलं.
अण्णावर लक्ष देतो मी, थोडं लक्ष दिलं पाहिजे पोरावर. ज्ञानी अण्णाने मोबाईल हातात घेतला की मला सांगा यायचं. काय कोड नाही ना सांगितलं मम्मीनी? हां कोड बदललाय, मम्मीला म्हणावं सांगू नको. काय बसली दारात? बापू येतात होय. कुठं बापूची वाट बघत बसती? तर वहिनीच्या भाकरी व्हायच्या इकडं. ठीक आहे असू द्या, असू द्या. एक तरी घरात असलं लागतं कपटी. माझ्यासारखं कपटी म्हणतोय मी. हा कशाला हसायला आहे? हा मी काय म्हणतोय तेव्हा? हा मी कपटी ग, असू दे. मग थोडं थोडं जमतंय. चला चला तर मित्रांनो, तर छानपैकी सकाळचा व्हिडिओ झाला. एक असं सगळ्यांची मुलाखत घेतली म्हणजे बरी असतं. आणि सगळे आपलीच. अण्णाला थोडं दाबतोय मित्रांनो, सॉरी बरं का. तुम्ही माणसानं काय लय बोलतोय अण्णाला, पण तुझ्या नाही मी लक्ष दिलं तर नुसतं हेच करत बसतं, मोबाईलच बघत बसतं. मग त्याला थोडीफार कुणाचा तरी घरात दाब पाहिजे, म्हणून त्याच्यावर माझं लक्ष असतं. दुसरं काही विषय नाही, कारण विषय खूप गंभीर आहे आणि मी गंभीर आहे. आपलं फार्म हाऊस कसं दिसतंय मित्रांनो, कसं आणखी ह्याला आकार द्यायचा राहिलाय आणि लवकरच ह्याला आकार देऊ आपण. थोडं थोडं राहिले, कुठं काय 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 राहिले तुम्हाला सांगून उपयोग आहे. हा चला आता जेवून घेतो मस्तपैकी. अश्विनीने चपात्या 2 खुश मारतो सकाळ. काय चाललंय पिल्यांनो? कपडे आवरताय का? ठीक आहे आवरा. काय बघते? बापू म्हणते तसं बरोबर आहे. नुसतं खिडकीचं पडदं सारून बघत बसते, कुणाचं काय चाललंय, कोण कुठं चाललंय, कसं चाललंय. बापू म्हणते आतनं बघत नका जाऊ, बाहेरनं बघत जा, आहे का नाही? लय चालतं अश्विनीचं. असं दे, मजा येते जी आता. माझ्यासारखं आहे का कोण? चला तर बाय, जायचंय कामावरती.